आले ना ते खूप तिला आवडल, पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते. माझ्या पोरीची काही चूक नव्हती. माझी मैत्रीण होती ती, आणि आम्ही खूप जागरूक पॅरेंट्स होतो. आज आम्ही कुठं कमी पडलो नाही. पण माझ्या लेकराला आयडी फक्त तिच्या पाठलाग करून तिची आयडी मागितली इन्स्टाची. फक्त तेवढ्या आयडीला माझी पोरगी बळी पडली. एक मैत्री केली माझ्या पोरीने, आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली. आणि जेव्हा तो हरामखोर आंबड मध्ये तिला अडवत होता, आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्याने एवढी वापरली जी की तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती. बाळांनो, कधीच इंस्टावर मैत्री करू नका ग. माझं जज होणार पिल्लू होतं ग. सगळ्या मस्तदरी शाळेची आंबड तालुक्याची शान होती ग. माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलंय ग. या पोरांना बळी पडू नका रे पोरांनो. माय बहिणी आहेत रे तुम्हाला. आज माझं काळीच गेलंय रे. माझ्या आई वडिलांनी माझा नवरा उद्ध्वस्त झालोत रे. आमच्या घरात एकुलता एक वारस गेलाय, आणि त्यांना मला एवढंच नाही सर, मी त्याच्या घरी गेले होते, हातपाय पडले त्याच्या आई वडिलांपुढं की मॅडम ठीक आहे, माझ्या माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली, तिनं चूक केली ना तर तुम्ही सांभाळून घ्या, तुम्ही तुमच्या पोराला दापा. तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज मध्ये माझ्या पोरीला बोलली, माझ्या पोरीला सहन झालं नाही. माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली, आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो. तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं लेकरू किती डिसिप्लिनचं होतं. तालुक्यावर जात होतो, बाळासाहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्ल्याला, आणि आज ते राहिलं नाही. माझ्या लेकराला माहितीये का पोरीनो, जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट्स काय म्हणणं माहितीये का, म्हणे तुमची पोरगी मनोरुग्ण आहे, तुमची पोरगी कुठेतरी तिला बाहेरची बाधा आहे, म्हणून आमच्या पोरावर आळ घेते. एक मुलगी पोरावर आळ घेईल का ग? तिची इज्जत स्वतः घालून घेईल का ग? आज माझं लेकरू 30 पोरीचा डाटा आहे ग पोरीनं त्या मोबाईल मध्ये. आणि आज मी सांगते, ठामपणे सांगते, जी गौरी भाऊने जी ती कोण ग बोल दुर्गा भवन, या पोरीने एवढ्या धमक्या दिल्या ग त्या पोरासाठी. माझ्या पोरीला धमक्या दिल्या त्या पोरासाठी. त्याच्या प्रेमात होत्या ना पोरीला वय नाही ग प्रेमात पडायचं. प्रेम नसतं ग वाळा, प्रेम नसतं ग. माझ्या जीवला माहिती होतं, माझ्या जीवला मी सांगत होते. माझी जीव म्हणली मम्मी मी खूप नफरत करते मम्मी. त्या पोरीच्या पाया पडली ग ती जाऊन. गौरी भाऊनेच्या आई वडिलांना म्हणे सर तुमच्या पोरीला वाचवा, तुमची पोरगी त्याच्या जाळ्यात अडकली. त्यांनी माझ्या लेकराचं एवढं कौतुक केलं, पण आज माझं लेकरू तुमच्यात नाहीये. आणि त्या नरात आम्हाला हर्षूला माझ्या एकट्या बाळाने पाठविलं. 30 पोरी त्याच्या जाळ्यात आहेत, पण त्या नरात आम्हाला एकटीने हर्षूला पाठवलं. पण शेवटी तिला त्याची भीती वाटली. म्हणे मम्मी तो परत येईल, त्याची जामीन मंजूर झाली, आणि तो परत आला की मला जोडणार नाही, मला माझ्या साक्षी दिदीला जोडणार नाही म्हणला. म्हणून माझ्या बाळाने उडकून घेतलं ग. 5 मिनिटात केलं ग. 5 मिनिटात माझ्यासोबत शाळेत होतं ग माझं पिल्लू. 5 मिनिटात तिला खेळ केला ग सगळा. त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या पोरींना, सगळ्या इथे जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते, माझ्या बाळाला नाही, माझ्या बाळाची शेवटची इच्छा होती की मम्मी तो आंबट मध्ये फिरला नाही पाहिजे, तो जिवंत नाही राहिला पाहिजे. माझ्या लेकराची एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा, तशी त्याला कायद्याने फाशीची शिक्षा द्या. फाशी झाली पाहिजे. कारण तुम्ही म्हणतात तू फाशी का मागते, मी फाशी याच्यामुळं मागते कारण मी माझ्या लेकराने फाशी घेतली, त्याच्यामुळं त्याला सपोर्ट करणारी त्याची गॅंग अजून मला नाही माहिती पकडली का नाही म्हणून. त्या पोरांनी तिला खूप छेडलं. अगं तुम्हाला माहितीये का त्या पागल पोराने, तो सायको आहे, त्याने एवढ्या लेकरांना सांगितलं ग, एवढ्या लेकरांना तिला चिडवायला लावायचा. माझं बाळ शारदानगर मध्ये चाललं नाही शेवटचं, कधीच चाललं नाही माझं बाळ शेवटचं. आणि एक दिवशी भाऊबीजेच्या दिवशी घेऊन गेले तर तो कोण ग, तो रोहित थोरात, तो दुर्गेश चित्रे, तो साई, रोहन मस्के, या पोरांनी तिला छेड काढली. या पोरांनी तिचं नाव घेऊन तिला छेडलं. माझं पिल्लू परत चाललंच नाही ग.
शेवटच्या रस्त्यावर आता हिंमतच नाही केली ग, हिंमतच नाही. पोलीस स्टेशनला एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली या संदर्भातील गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्याच मुलीच्या फिर्यादीवरून बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल होत आहे. या गुन्ह्यामध्ये सोहम मिंदर नावाचा एक आरोपी अटक करण्यात आलेला होता आणि त्यानंतर 7 दिवसानंतर या पीडित मुलीने आत्महत्या केली, तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि त्या अनुषंगाने मग तिचं शवविच्छेदन झालं आणि त्यानंतर तिच्या पालकाच्या, तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. या फिर्यादीमध्ये त्यांनी ती पीडित म्हणजे त्यांनी त्या मुलाचे आरोपी सोहम मिंदर, त्याचे आई वडील आणि दुर्गेश चित्रे या चौघांच्या नावे. त्यानंतर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर घटनेचं जे घटनास्थळ आहे, ज्या ठिकाणी मुलीने आत्महत्या केलेली होती, त्या ठिकाणचे आम्ही घटनास्थळ पंचनामा केला. त्यावेळी आम्हाला त्या मुलीने एक मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहिलेली होती. त्यामध्ये तिने लिहिलेलं होतं की माझ्याकडे जो लॅपटॉप आहे त्याचा पासवर्ड असा असा आहे आणि त्यामध्ये माझ्या संदर्भात जो सेव्ह व्हिडिओ आहे तर तो पहा, अशी तिने फक्त हिंट दिलेली होती. त्यामध्ये कारण वगैरे काही दिलेलं नव्हतं. त्यानुसार सदरचा लॅपटॉप पंचासमक्ष जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याचा रीतसर पाहणी पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये त्या पीडित मुलीने जो काही व्हिडिओ दिलेला होता, त्या व्हिडिओमध्ये काय काय तिने सांगितलेलं आहे याची शब्दशः नोंद करण्यात आली, ट्रान्स्क्रिप्ट बनवण्यात आली आणि त्यानुसार तिने सांगितलेलं होतं की माझा मृत्यू हा सोहम मिंदर आणि त्याचे जे आई वडील आहे यांच्यामुळे मी आत्महत्या करत आहे. कारण सोहम मिंदर तिला ब्लॅकमेल करायचा आणि तिचे आई वडील त्याला सपोर्ट करायचे असं तिचं म्हणणं होतं. त्यानुसार मग या गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्या तपासादरम्यान त्याला सोहम मिंदर जो आहे तर तो पोस्को अंतर्गत जो गुन्हा दाखल होता विनयभंगाचा, त्यामध्ये अटक होता. त्या गुन्ह्यातून त्याला या गुन्ह्यामध्ये ताबा घेतलेला आहे. त्यातून त्याचा 5 दिवसाचा PCR 2 वेळेस त्याला न्यायालयात हजर करून 2 वेळेस PCR मिळवलेला आहे आणि आज रोजी त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. या पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे तपासाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर त्याच्याकडे तपास करण्यात आला. त्याचे अनेक मुलींसोबत मैत्रीचे संबंध होते असंही त्यातून निष्पन्न झालेलं आहे आणि त्याद्वारे तो मुलींशी संबंध स्थापित करायचा याची माहिती मिळालेली आहे आणि ज्या मुली होत्या ज्या त्याच्या फार क्लोज संपर्कात होत्या अशा मुलींचे 2 मुलींना आपण बोलवून त्यांचे स्टेटमेंट नोंदवलेले आहे. त्यांनाही आपण या गुन्ह्यामध्ये साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या दृष्टिकोनातून त्याने किती बालिकांना त्रास दिलेला आहे, महिलांना छळलेला आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने अजूनही तपास चालू आहे. अद्याप पावे तो त्या सोहम मिंदरचे आई वडील आम्हाला मिळून आलेले नाही. त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि लवकरच त्यांना आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करून न्यायालयासमोर हजर करू, त्यांच्याकडेही तपास करू या गुन्ह्याच्या अनुषंगाने. अशा प्रकारे हा तपास चालू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही पीडित मुलीचे जे पालक होते त्यांनी ज्या व्यक्तींवर संशय व्यक्त केलेला आहे अशा सर्व व्यक्तींकडे चौकशीसाठी त्यांना पोलीस स्टेशनला पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्यांचे मोबाईल आणि जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस होते हे सर्व जप्त करण्यात आलेले आहे. त्यातून काही डाटा या प्रकरणाशी संबंधित मिळतो का याची आम्ही चौकशी केलेली आहे आणि हे सर्व आम्ही फॉरेन्सिक लॅबला जप्त करून पाठवलेले आहे, जेणेकरून या प्रकरणाशी संबंधित पुरावे आम्हाला मिळू शकतील. या अनुषंगाने आम्हाला संशय असल्याने आम्ही ते सर्व डिव्हाइसेस जप्त करून मुंबई येथे पाठवलेले आहे. या प्रकरणाचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे अमोल गुर्ले सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत. त्यांच्यासोबत एक टीम आहे. त्या टीमच्या सहाय्याने
तसेच सायबर कक्ष यांच्या मदतीने ते या तपासाचा खोलामध्ये जाऊन अधिकाधिक पुरावे गोळा करत आहे.